जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखालील निघालेलं किसान सभेचं लाल वादळ अखेर शहापूरला थंडावलंय। गिरीश महाजन यांचे सचिव जाधव आणि नाशिक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेतली। आंदोलकांना मंत्रालयातील बैठकीचा तपशील सादर करण्यात आला, तर स्वतंत्र सातबारा देण्याचे लेखी अर्ज देखील भरून घेण्यात आलेले आहेत। त्यानंतर आता हे लाल वादळ माघारी परतलेलं आहे। तब्बल 13 दिवसांच्या नंतर लाल वादळ माघारी परतलंय। विभिन्न विभागाचे सन्माननीय मंत्रींसोबत बैठक झाली आणि शेवटची बैठक सन्माननीय मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली पार पडली। याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले जो निर्देश होते त्याच्या अनुषंगाने जो 13 मागणी होते या मोर्चाचे, ते प्रत्येक विषयाबद्दल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि सर्व सन्माननीय मंत्री महोदयांनी याच्याबद्दल विशेष म्हणजे काही निर्णय घेतलेले आहे, काही निर्देश दिलेले आहे। त्याची एक प्रोसिडिंग्स जो आहे ते आज आपण या ठिकाणी मोर्चाकरींना दिलं। त्यांनी काही अर्ज जो आहे म्हणजे त्यांचे जो काही मागणी आहे, क्षेत्र दुरुस्तीची काही मागणी आहे, काही सामूहिक गटाला कसं हाताळायचं त्याच्या संदर्भात मागणी आहे। तर या संदर्भामध्ये जो काही निर्णय झालेला आहे शासन दरबारी, त्या गोष्टी त्याला आज कळवण्यात आला आणि पुढच्या 90 दिवसामध्ये कसं याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। आज हा शहापूर तालुक्यातील बिरवाडी येथे थांबलेला किसान विकास मोर्चा स्थगित करण्यात आलेला आहे आणि त्या सर्व मोर्चेकऱ्यांची जाण्याची व्यवस्था शासनातर्फे नाशिक डेपोकडून 50 बसेसची व्यवस्था आणि शहापूर डेपोमधून 20 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांना सुखरूप पोहोचवण्याची व्यवस्था शासनातर्फे करण्यात आलेली आहे।